पी प्लांट ट्रेट्स. आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की मेंडेल या शास्त्रज्ञांनी 23 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर काढले, त्यातले 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी चूज केलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हा पी प्लांटचा एक चार्ट बघायचा आहे की ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स, डॉमिनंट कॅरेक्टर्स आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर हे आपल्याला बघायचं. आता कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत? सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर लोकेशन आणि प्लांट हाईट हे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मेंडेल या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत. आता डॉमिनंट कॅरेक्टर कोणते आहेत आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणते आहेत हे आपल्याला बघायचं. मग आता डॉमिनंट कॅरेक्टर, सीड शेपचं डॉमिनंट कॅरेक्टर आहे राऊंड. राऊंड शेप इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड शेप. मग राऊंडसाठी जिनोटाईप कोणते वापरले? राऊंडचं पहिला अक्षर आहे कॅपिटल लेटर आर, म्हणून आर हे डॉमिनंटसाठी जिनोटाईप्स वापरले. आणि रेसेसिव्हसाठी राऊंड इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड. रिंकल्डचं पहिला अक्षर डब्ल्यू आहे, म्हणून डब्ल्यू न वापरता ह्या रेसेसिव्ह कॅरेक्टरसाठी ह्याचाच स्मॉल लेटर्स हे अल्फाबेट म्हणून या ठिकाणी वापरलेले आहे. कॅपिटल आर आणि इथं स्मॉल आर. सीड कलर, येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन कलर. मग येलोचं पहिला अक्षर आहे कॅपिटल वाय, म्हणून कॅपिटल वाय हे त्याचे जिनोटाईप झाले. आणि रेसेसिव्हचे जिनोटाईप झाले स्मॉल वाय. तसं पॉड शेप, इन्फ्लेटेड पॉड्स आर डॉमिनंट ओव्हर कॉन्स्ट्रिक्टेड पॉड्स. मग इन्फ्लेटेड पॉडसाठी कॅपिटल आय, कॉन्स्ट्रिक्टेड पॉडसाठी स्मॉल आय हे कॅरेक्टर्स आहेत. पॉड कलर, ग्रीन कलर इज डॉमिनंट ओव्हर येलो कलर. आता ग्रीन कलरचं डॉमिनंट कॅरेक्टर आहे कॅपिटल जी आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे स्मॉल जी. फ्लावर कलर, पर्पल फ्लावर इज डॉमिनंट ओव्हर व्हाईट फ्लावर. कॅपिटल पी, स्मॉल पी. फ्लावर लोकेशन म्हणजे फ्लावर कुठं येतं. ॲक्झिलरी फ्लावर आपल्याला माहिती आहे. ॲक्झिल म्हणजे काय आहे? द बर्ड विच इज प्रेझेंट बिटवीन स्टेम अँड लीफ. स्टेम आणि लीफच्या मध्ये जर बर्ड येत असेल किंवा फ्लावर येत असेल तर त्याला ॲक्झिलरी फ्लावर असं म्हणतात. मग ॲक्झिलरीचे जिनोटाईप आहेत कॅपिटल ए. टर्मिनलचे जिनोटाईप झाले स्मॉल ए. प्लांट हाईट, टॉल प्लांट इज डॉमिनंट ओव्हर डॉर्फ प्लांट. मग टॉलचे जिनोटाईप झाले कॅपिटल टी. डॉर्फचे जिनोटाईप झाले स्मॉल टी. तर हे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पुढचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ट्रेट आहेत, तर त्या ट्रेटसाठी आपल्याला हा उपयोगी पडणार आहे. त्यानंतर आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजी. याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन आहेत, तर ह्या डेफिनेशन आपल्याला सगळ्या पाठ कराव्या लागतील जेणेकरून आपल्याला पुढचं जे ट्रेट आहेत त्या ट्रेटसाठी सोपं जाणार आहे. याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे कॅरेक्टर म्हणजे काय? स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. हे जे कॅरेक्टर आहेत म्हणजे सीड शेप आहे, सीड कलर आहे, अप टू प्लांट हाईट. एक्झाम्पल आहे हाईट ऑफ द स्टेम. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे फॅक्टर म्हणजे काय आहे? आपल्याला माहिती आहे मेंडेलनी काय सांगितलेलं होतं की फॅक्टर कशाला नाव दिलेलं आहे? कॅपिटल टी म्हणजे हे सगळे जिनोटाईप आहेत, त्या जिनोटाईपला त्यांनी फॅक्टर असं नाव दिलेलं होतं. मग हा फॅक्टर काय आहे? इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. मग हेरिडिटी आपल्याला माहिती आहे, हेरिडिटी म्हणजे काय आहे? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. तसं फॅक्टर म्हणजे काय असेल मग? युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर. आता हा फॅक्टर कशासाठी रिस्पॉन्सिबल असेल? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर म्हणजे पॅरेंट्सचे जिनोटाईप हे ऑफस्प्रिंगमध्ये काय होतात? एक्सप्रेस होतात. त्याला फॅक्टर असं म्हणतात. त्यानंतर आहे जीन. फॅक्टर आणि जीन ह्या दोन्हीची डेफिनेशन सारखीच आहे. जीन म्हणजे काय आहे? फॅक्टरलाच आत्ताच्या काळामध्ये नावडेज फॅक्टर इज कॉल्ड ॲज जीन. जीन काय आहे? इट इज अ सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर ऑर ट्रेट. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे अलेल्स ऑर अलेलोमॉर्फ्स. आता अलेल्स किंवा अलेलोमॉर्फ्स म्हणजे काय? तर याच्यामध्ये 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ गिवन जीन. एखादा जीन दिलाय तर त्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतील तर त्याला अलेल्स किंवा अलेलोमॉर्फ्स म्हणतात. मग हे अलेल्स कोणते कोणते झाले? कॅपिटल टी, स्मॉल टी हे अलेल्स झाले.
कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल वाय स्मॉल आर हे अलेल्स झाले. ह्या सगळ्याला मिळून अलेलोमॉर्फ्स असं म्हणतात. पुढची डेफिनेशन आहे डॉमिनंट अल्टरनेटिव्हली एक्सप्रेशन ऑफ अलेल इन F1 जनरेशन इज कॉल्ड ॲज डॉमिनंट. आणि याच्या उलट रेसेसिव्ह म्हणजे आहे दिस अलेल इज नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलेल ऑर अलेल विच इज नॉट एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन. जो अलेल F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाही त्याला रेसेसिव्ह म्हणतात. आता हे ट्रेटवरून आपण बघूया. कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी गॅमेट सेपरेट होतात. पुढे ही F1 जनरेशन याच्यामध्ये एक डॉमिनंट आलेला आहे, दुसरा रेसेसिव्ह आलेला आहे. मग हा आता याला काय म्हणतात हायब्रिड टॉल असं म्हणतात. कशामुळे हायब्रिड टॉल म्हणतात? कारण टॉलनेसचं कॅरेक्टर या ठिकाणी एक्सप्रेस झालं आहे, डॉर्फनेसचं कॅरेक्टर हे सप्रेस झालं. म्हणून कॅपिटल टी हे डॉमिनंट आहे, स्मॉल टी हे रेसेसिव्ह आहे. हे झालं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे फिनोटाइप. एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम और ऑफ अन अलेल इज कॉल्ड ॲज फिनोटाइप. तर एक्सटर्नल अपीयरन्स म्हणजे काय? प्लॅन्ट हाईट. आपण मग चार्टमध्ये बघितलं की प्लॅन्ट हाईट असेल किंवा जे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे कॅरेक्टर आपल्याला दिसतात तर त्याला फिनोटाइप असं म्हणतात. एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ अन अलेल और ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फिनोटाइप. एक्झाम्पल आहे हाईट ऑफ प्लॅन्ट किंवा सीड कलर. पुढची डेफिनेशन आहे जिनोटाइप. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम किंवा जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज जिनोटाइप. आता जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअप म्हणजे काय? आता नंतर पुनेट स्क्वेअरची पण डेफिनेशन आहे. तर पुनेट स्क्वेअरमध्ये F1 क्रॉस विथ F1 हे बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अलेल्स दिसतात. कॅपिटल टीचे किती आहेत, कॅपिटल टी स्मॉल टीचे किती आहेत, स्मॉल टीचे किती आहेत. मग असे पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला आपण जर बघितलं तर 1:2:1 हा रेशो मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे ह्या जीनवरून जो रेशो काढला जातो तर त्याला जिनोटाइप म्हणतात. जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन अलेल ऑर ऑर्गॅनिझम. त्यानंतर आहे होमोझायगस. होमो म्हणजे सिमिलर किंवा आयडेंटिकल. अन इंडिव्हिज्युअल possessing identical or similar alleles is called as homozygous. जे इंडिव्हिज्युअल्स आयडेंटिकल किंवा सिमिलर आहेत त्याला होमोझायगस म्हणतात. कॅपिटल टी स्मॉल टी हे झाले सिमिलर किंवा आयडेंटिकल अलेल्स झाले. त्यानंतर पुढचं आहे हिट्रोझायगस. अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग डिसिमिलर अलेल्स. जे इंडिव्हिज्युअल्स डिसिमिलर अलेल्स पजेस दाखवतात त्याला हिट्रोझायगस असं म्हणतात. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल जी स्मॉल जी, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आय स्मॉल आय हे सगळे काय झाले डिसिमिलर अलेल्स झाले म्हणून त्याला हिट्रोझायगस असं म्हणतात. त्यानंतर आहे प्युअर लाईन. अन इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच इज होमोझायगस और ट्रू ब्रीडिंग फॉर वन और मोर ट्रेट्स इज कॉल्ड ॲज प्युअर लाईन. जसं होमोझायगसमध्ये अलेल्स हे आयडेंटिकल आहेत तसं प्युअर लाईनमध्ये सुद्धा अलेल्स कसे असतील आयडेंटिकल अलेल्स असतील. अँड इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल हा एक इंडिव्हिज्युअल झाला. आता ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय याच्यामध्ये 2 ग्रुप या ठिकाणी एकत्र आहेत. इंडिव्हिज्युअल्स विच इज होमोझायगस और ट्रू ब्रीडिंग फॉर 1 or more traits is called as pure line. त्यानंतर आहे मोनोहायब्रिड. आता मोनो म्हणजे 1, हायब्रिड अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तर बघा 2 पॅरेंट आहेत कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. आता या ठिकाणी कॅपिटल टीला टॉल म्हणायचं, स्मॉल टीला डॉर्फ असं म्हणायचं. तर कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर या ठिकाणी असेल. अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड. त्यानंतर आहे F1 जनरेशन. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट फिलियल जनरेशन. F2 जनरेशन इट इज कॉल्ड ॲज सेकंड फिलियल जनरेशन. आता ही F1 जनरेशन मी तुम्हाला इथं दाखवलेली होती. F1 जनरेशन
F1 जनरेशन फर्स्ट फिलियल जनरेशन आणि F2 जनरेशनला सेकंड फिलियल जनरेशन असं म्हणतात. हे पुन्नेट स्क्वेअरवरून आपल्याला F2 जनरेशन बघता येते. एक्झाम्पल आहे प्रोजेनी प्रोड्युस्ड फ्रॉम अ क्रॉस बिटवीन 2 F1, 2 F1चा क्रॉस करून जी प्रोजेनी तयार होते त्याला F2 जनरेशन असं म्हणतात. आता इथं F1 मल्टिप्लाय बाय F1 असं नाही म्हणायचं, F1 क्रॉस्ड विथ F1. मग F1 काय येतं कॅरेक्टर, कॅपिटल टी स्मॉल टी, क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी. हे झालं F2 जनरेशन. पुन्नेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड आपण मग अशी इथं बघितलं F2 जनरेशन ही पुन्नेट स्क्वेअरवरून आपल्याला काढता येतं. किंवा रेशो जर आपण बघितला फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो हा पुन्नेट स्क्वेअरवरून आपल्याला काढता येतो. तर इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स ऑफ ऑपोजिट मेटिंग टाइप्स. इट इज कॉल्ड ॲज पुन्नेट स्क्वेअर. त्यानंतर आहे होमोलॉगस क्रोमोसोम्स. मग अशी सारखंच होमो म्हणजे सिमिलर किंवा आयडेंटिकल. आता हे क्रोमोसोम्स कसे असतील, मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतील, म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल कॅरेक्टर्स ऑफ अन ऑर्गॅनिझम. मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतील. क्रोमोसोम्स आर अल्सो स्ट्रक्चरली सिमिलर अँड इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोसोम्स आर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोसोम्स. म्हणजे जे क्रोमोसोम्स मॉर्फॉलॉजिकली स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल असतील त्या क्रोमोसोम्सला होमोलॉगस क्रोमोसोम्स असं म्हणतात. कॅपिटल टी, कॅपिटल टी, कॅपिटल वाय, स्मॉल वाय हे सगळे होमोलॉगस क्रोमोसोम्स आहेत. त्यानंतर आहे बॅक क्रॉस. अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड विथ एनी पॅरेंट, दॅट इज डॉमिनंट पॅरेंट असेल किंवा रेसेसिव्ह पॅरेंटसोबत हा क्रॉस असेल. मग असे आपण बघितलं होतं की F1 हायब्रिड काय आहेत आपलं, कॅपिटल टी स्मॉल टी, क्रॉस्ड विथ कुणासोबत क्रॉस असेल, डॉमिनंट पॅरेंटसोबत क्रॉस असेल तर असा क्रॉस होईल, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ कॅपिटल टी. आणि रेसेसिव्ह पॅरेंटसोबत जर क्रॉस असेल, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी, इट इज कॉल्ड ॲज बॅक क्रॉस. त्यानंतर टेस्ट क्रॉस. अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड विथ रेसेसिव्ह पॅरेंट. इथं बघा विथ, इथं फक्त एनी हा शब्द आहे, एनी पॅरेंट, मग तो डॉमिनंट असेल किंवा रेसेसिव्ह असेल. पण इथं कुठला पॅरेंट असणार आहे, फक्त रेसेसिव्ह पॅरेंटसोबत जर F1चा क्रॉस होत असेल तर त्याला टेस्ट क्रॉस असं म्हणतात. F1 हायब्रिड, मग हा F1 हायब्रिड काय आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, क्रॉस्ड विथ रेसेसिव्ह पॅरेंट आहे स्मॉल टी. एव्हरी टेस्ट क्रॉस इज बॅक क्रॉस, बट इच बॅक क्रॉस इज नॉट टेस्ट क्रॉस. कशामुळं, टेस्ट क्रॉस हा फक्त रेसेसिव्ह पॅरेंटसोबत होतो आणि बॅक क्रॉस हा डॉमिनंट पॅरेंटसोबत पण होतो आणि रेसेसिव्ह पॅरेंटसोबत सुद्धा होतो. म्हणून एव्हरी टेस्ट क्रॉस इज बॅक क्रॉस, बट इच बॅक क्रॉस इज नॉट टेस्ट क्रॉस. त्यानंतर आहे फिनोटायपिक रेशो. आता याच्यामध्ये द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन. जो रेशो F2 जनरेशनमध्ये प्रोड्यूस होतो त्याला फिनोटायपिक रेशो असं म्हणतात. आणि हा रेशो कसा असेल, फिजिकल किंवा एक्सटर्नल ॲपिअरन्सवर आधारलेला असेल, त्याला काय म्हणायचं, फिनोटायपिक रेशो. आता मोनोहायब्रिड क्रॉसचा जर रेशो आपण बघितला, फिनोटायपिक रेशो हा काय असेल, 3:1, म्हणजे 3 टॉल प्लॅन्ट्स असतील आणि 1 ड्वार्फ प्लॅन्ट असेल. आता हे 3 टॉल प्लॅन्ट कसे असतील, एक प्लॅन्ट हे कॅपिटल टी असेल आणि 2 प्लॅन्ट हे कॅपिटल टी स्मॉल टी असतील. पण हे तिन्ही प्लॅन्ट कसे आहेत, टॉल आहेत. एक प्लॅन्ट हे कसं आहे, प्युअर टॉल आहे, 2 प्लॅन्ट हायब्रिड टॉल आहे, म्हणून हे झाले 3:1. एक प्लॅन्ट हे कसं असेल, स्मॉल टी म्हणजे डॉर्फ प्लॅन्ट असेल. तर हा झाला फिनोटायपिक रेशो. त्यानंतर आहे जिनोटायपिक रेशो. द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. जो रेशो जेनेटिक मेकअपवरून काढला जातो त्या रेशोला जिनोटायपिक रेशो असं म्हणतात. आता हा फिनोटायपिक रेशो झाला 3:1 मोनोहायब्रिड क्रॉसचा. जर जिनोटायपिक रेशो आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉसचा बघायचा असेल तर तो असेल 1:2, 2:1. कसा असेल, इथं दाखवलं जातं, कॅपिटल टी हे एकच आहे प्युअर टॉल प्लॅन्ट, 2 हायब्रिड टॉल प्लॅन्ट आहेत आणि 1 डॉर्फ प्लॅन्ट आहे.
बरोबर आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं 1:2:1. हा झाला जिनोटायपिक रेशो, म्हणजे ह्या जिनोटाईपवरून हा रेशो काढला म्हणून त्याला जिनोटायपिक रेशो असं म्हणतात. त्यानंतर आहे डाय हायब्रिड क्रॉस. आता डाय म्हणजे 2, मग अशी आपण मोनोहायब्रिड क्रॉस बघितला होता. आता डाय हायब्रिड क्रॉस याची डेफिनेशन आहे अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन, डाय म्हणजे 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज डाय हायब्रिड क्रॉस. ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे 2 पेअर असतील. हे बघा, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. हे कुठलं प्लांट झालं? येलो राऊंड क्रॉस विथ येलोचं काय आहे रेसेसिव्ह कॅरेक्टर? येलो इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन. तर ग्रीनचे काय आहे जिनोटाईप? स्मॉल वाय, आणि राऊंड कॅरेक्टर इज डॉमिनंट ओव्हर रिंकल्ड. आणि रिंकलचे राऊंडच्या विरुद्ध रिंकल्ड काय असेल? स्मॉल आर. किती पेअर झाले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे? 2 पेअर झाले कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे, म्हणून त्याला म्हणायचं डाय हायब्रिड क्रॉस. अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज डाय हायब्रिड क्रॉस. त्याच्यासारखंच ट्राय हायब्रिड क्रॉस. अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन 2च्या ऐवजी 3 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इट इज कॉल्ड ॲज ट्राय हायब्रिड क्रॉस.